सीमाला एक कायदेशीर नोटीस दुसऱ्या व्यक्तीला पाठवायची होती. तिचे वकील ती नोटीस उशिरा पाठवतात. त्याचा परिणाम सीमाच्या केसवर होतो आणि सीमा केस हरते. त्यावर सीमा अशी प्रतिक्रिया देते की हे सर्व वकिलांमुळे झालं. ही ते वकिलांचं चुकलं. त्यामुळे मला फरक पडत नाही. तसंच एक दुसरं उदाहरण म्हणजे रामचा कोर्टात जमिनीसंबंधीचा दावा चालू असतो. रामचे वकील कागदपत्रे उशिरा कोर्टात दाखल करतात. त्याचा परिणाम रामच्या दाव्याच्या निकालावर होतो. त्यामुळे राम अशी प्रतिक्रिया देतो की हे सर्व वकिलांमुळे झाले. ह्यात वकिलांची चूक आहे, माझा दोष नाही. सन्माननीय सुप्रीम कोर्ट यांचे दिनांक 22 नोव्हेंबर 2024 रोजीचे असे जजमेंट आहे की कोणत्याही प्रकरणात पक्षकार आपल्या वकिलांनी केलेल्या प्रत्येक कृतीची संपूर्ण जबाबदारी टाळून हे सगळे वकिलांमुळे झाले, यात माझी चूक नाही असे म्हणून कोणत्याही वेळी वकिलांपासून स्वतःला वेगळे करून कोर्टाकडून दिलासा मागू शकत नाही. सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे वकील हे केवळ तुमचे प्रतिनिधी म्हणून काम पाहत असतात. त्यांच्या केलेल्या प्रत्येक चुकीची जबाबदारी ही तुमची असते. त्यामुळे पक्षकार हे स्वतःच्या चुका वकिलांवर ढकलून कोर्टाकडून फायदा मिळवू शकत नाहीत. वकील हे पक्षकारांच्या सूचनेनुसार त्यांच्या वतीने कोर्टात काम पाहत असतात. ह्यावर उपाय काय? तर ह्यावर उपाय हाच की जरी पक्षकारांना वेळोवेळी तारखेला हजर राहणे शक्य नसले तरी ज्या वेळी त्यांना त्यांच्या दाव्यासंबंधी काही महत्त्वाची माहिती किंवा कागदपत्रे उपलब्ध झाल्यास त्यांनी त्वरित वकिलांशी भेट घ्यावी, वकिलांशी प्रत्येक वेळी कम्युनिकेशनमध्ये राहावे आणि दाव्यासंबंधी चर्चा करावी आणि त्याचा लाभ त्यांच्या दाव्यावर नक्कीच चांगला परिणामकारक ठरतो.